ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या कामांची बिले येत्या 8 दिवसात न मिळाल्यास 20 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिला आहे। संघटनेची बैठक होऊन हा सामूहिकरित्या निर्णय घेण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात 1000 पाणीपुरवठ्याची कामे सुरू असून बिले मात्र वेळेवर येत नाहीत। येत्या 8 दिवसात बिले न मिळाल्यास आणि आमच्या अडचणी सोडवल्या नाही तर 20 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला। मुदतवाढ देताना विनादंड मुदतवाढ द्या, जादा दराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर द्या, जलजीवन मिशनच्या कामांना नैसर्गिक वाळू वापरा अशी अट असताना वाळू उपलब्ध होत नाही, कामे पूर्ण होऊनही सुरक्षा रक्कम अजूनही अदा करण्यात आलेली नाही, अशा अनेक मागण्या संघटनेच्या आहेत। काल आमचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची बैठक झाली आणि सध्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधारण 1050च्या आसपास पाणीपुरवठ्याची कामं सुरू असून त्यामध्ये गेल्या मार्चपासून बिलं वेळेवर मिळत नाही ठेकेदारांना, त्यामुळे काम करण्यास खूप मोठा अडचणी येत आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदन पण दिलेलं आहे, पण ते काही लवकर सोडवणूक होईना। त्यामुळे आम्ही सर्व काल मीटिंगमध्ये असं ठरवलं की आम्ही दर 8 दिवसात आमची बिलं, सर्व प्रकारची बिलं आणि त्या कामात येणाऱ्या अडीअडचणी जर सोडवले नाही तर आम्ही 20 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात सर्व ठेकेदारांनी जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे। कधीपासून बिलं निघण्यात? गेल्या मार्चपासून 31 मार्चपासून पुढं बिलं नाही। निधी वेळेवर न आल्यामुळे की आम्हाला बिलं मिळणार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं सुरू असताना, कामे सुरू असताना 189 कामाच्या निविदाची चौकशी लावण्यात आहे। पण निविदाची चौकशी सुरू असताना ती सर्व कामे सुरळीतपणे चालू होती आणि पूर्वी देयके पण अदा केलेली होती। कोणाच्या सांगण्यावरून का कोणाच्या आदेशावरून अचानकपणे ही बिलं देणी थांबवली गेली आणि त्यामुळे ठेकेदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आणि ती सध्या अनेक कामं त्यामुळे बंद आहेत। आम्ही वेळोवेळी विनंती केले, माननीय CO साहेब मनीषा आवाळे मॅडमनी पण त्यांना पण आम्ही या गोष्टीचा हे करण्यासाठी सांगितलं होतं। त्यांनी पत्रव्यवहार केला पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही आजपर्यंत, म्हणून आता आम्हाला काम बंद आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे। अशा अनेक अडचणी आहेत। मुदतवाढ देताना विनादंडाने मुदतवाढ द्या अशा आमची वेळोवेळी आम्ही मागणी करतो। काही वेळेस त्या पाणीपुरवठ्याची कामं करायला जातो त्यावेळेस उंच टाकीची जागा नसते, विहिरीची जागा नसते, काही ठिकाणी शेतकऱ्याकडून अडवणूक होते, पिकं असतात, अशा अनेक अडीअडचणीमुळे विलंब होतो। त्यामुळे आम्ही या ठिकाणी विनादंडाने आम्हाला मुदतवाढ द्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि जादा दराच्या निविदा शासन स्तरावर गेले 1.5 वर्षापासून मंजुरीसाठी पाठवलेले आहेत, ते अद्याप जादा दराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही। त्यामुळे सुद्धा ठेकेदार अनेक आमचे अडचणीत सापडलेले। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जलजीवन मिशनसाठी वाळू, नैसर्गिक वाळू कंपल्सरी वापरा असे म्हणतात, पण नैसर्गिक वाळूच्या या ठिकाणी लिलाव नसल्यामुळे वाळू उपलब्ध होत नाही, त्यामुळे सुद्धा काही कामं बंद आहेत। अशा अनेक अडचणीमुळे आणि शासनाचे बरेचसे प्रोजेक्ट क्रस्टसँडमध्ये चालू आहेत, तर आम्ही त्याला मागणी केलेली आहे की आम्हाला ही क्रस्टसँडची परवानगी द्या, आम्ही त्यात करतो, तोही प्रलंबित विषय। आणि जलजीवनची कामाची जे कामं पूर्ण झालेले आहेत परंतु ते अंतिम झाले नाही, कारण का तरी 10% लोकांनी ग्रामपंचायतली भरले नाही म्हणून ठेकेदारांची 10% बिलं अडवलेली आहे। तर आमची मागणी आहे की ती ठेकेदाराची जी 10% रक्कम आहे ती त्वरित अदा करणं गरजेचं आहे। 45, 45 आणि 10 असे 100% जरी आहे। आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे शासनाकडे सुरक्षा रक्कम 10% ग्रामपंचायत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत बिलामधून कपात केलेली जी सुरक्षा रक्कम आहे ते कामं पूर्ण झालेत तरी परंतु ती अदा करण्यात आलेली नाही। आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो पण अजूनही शासन स्तरावरून याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि एप्रिल महिन्यापासून जो निधी
पूर्वी मागणीप्रमाणे निधी येत होता, आता सध्या मागणीप्रमाणे निधी येत नसल्याने 3 ते 4 महिने परत ठेकेदारांना बिलं मिळत नाही. म्हणून आम्ही काल आमच्या मीटिंग झाल्यानंतर माननीय शिवसाहेबांना आम्ही भेटून त्यांना सविस्तर हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आमची ह्या सगळ्या अडीअडचणी जर सोडवल्या नाही, चौकशीच्या कामाची बिलं जर दिले नाही तर 20 तारखेनंतर आम्ही पूर्ण सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. 110 कोटी येण्याचे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.